एकही प्रश्न असा नव्हता जो कधी वाचला असेल आम्ही कुणीतरी. म्हणून चेक केलं की पॉल सायन्सचा पेपर आलाय का पबॅडचा पेपर आलेला आहे. लिहिलेला पॉल सायन्स पेपर वरच लिहिलेलं होतं. म्हटलं बोमला कसला पेपर आलाय. आधीच पहिले 2 पेपर अवघड गेलेले, हाही पेपर अवघड. इकडं तिकडं बघितलं, 15 मिनिटं झाली होती, घाम फुटलेलं की एकही धड उत्तर माहिती नाही त्याच्यातलं, कारण कधीच आधीच नाही आलेलं. इकडं बघितलं, माझा मित्र तिथं बसला होता एल्फिन्स्टन कॉलेजला मुंबईमध्ये, आणि त्यांनी बघितलं, त्याला असं केलं. हे त्याचं वाक्य होतं. एकाला बघितलं, एकाने डायरेक्ट असा बसला होता. म्हणलं चल सगळे आपण एकटे नाहीयेत, एवढे गुजरे सगळ्यांनाच अवघड गेलाय. तो का म्हणे त्यातल्या त्यात आपले लिहा मस्तपैकी, आणि एकदा ते लिहायला सुरुवात झाली मग तुम्ही लिहित जाता. झाला, देऊन टाकला. आता झालं एवढं. म्हटलं सगळ्यांनाच अवघड गेलाय, सगळ्यांनाच कमी मार्क. आणि त्या वर्षी पहिल्यांदा 50% पेक्षा कमी रिझल्ट आला होता टॉपरचा. युपीएससी 2012ची युपीएससी जर तुम्ही चेक केली, दॅट वॉज तेव्हा स्कोरिंग एकदम कमी झालेलं. जर मी पेपर सोडून दिला असता, आणि असं होतं GS1 ला गेलो ना, पेपर अवघड होता, GS2 ला अर्धा वर्ग रिकामा होता, ऍक्च्युअल अर्धा वर्ग रिकामा होता.